नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण यम नियम पाहतोय, तोच विषय पुढे नेऊ. आपण नियमांमध्ये शौच आपण नीट बघितलं. आज आपण संतोष हा विषय बघू. आणि त्यापूर्वी आपण अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5ही यम पाहिले होते. आणि आता नियम पाहतोय. तर अष्टांग योगामध्ये जसे यम हे समाजामध्ये धारण करण्यासाठी आहे, तसे नियम जे आहेत, हे स्वतःसाठी आपल्या जीवनात आचरण्यासाठी आहे. त्याच्यामधला पहिला आपण गेल्या वेळेला बघितला तो म्हणजे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. आज आपण संतोष पाहतो. संतोष याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रारब्धाप्रमाणे आणि तुमच्या काम करण्याप्रमाणे जे मिळाले त्याच्याविषयी संतुष्ट राहणं आणि त्याच्यावर त्रागा न करणं, त्याच्यावर असमाधानी न राहता संतुष्ट राहावं असा हा नियम आहे. याचा अर्थ महत्वाकांक्षा असू नये का, आपण प्रगतिशील असू नये का, असं त्याचा अर्थ नाहीये. प्रगतिशील असणं आणि संतुष्ट राहणं या दोन गोष्टी वेगळ्या असूनही कोएक्झिस्ट एकत्र राहू शकतात. कारण आपण आपल्या प्रयत्नांचे प्रभू असतो, यशाचे प्रभू असतोच असं नाही. कारण या आयुष्यामध्ये आपण कर्म करतो, पण सगळ्यांचं जे फलित आहे ते सर्व सारखंच असतं असं नाहीये, हे सत्य आहे. त्यामुळे आपल्या कर्तृत्वावर आपणच संशय व्यक्त करणं हे योग्य नाही. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्या प्रकारची हिंसा करून, असत्य बोलून किंवा अयोग्य प्रकारे काही करून आपण ते मिळवत नाही आहोत. त्यामुळे आहे त्या प्रयत्नांमध्ये आणि जास्तीत जास्त प्रयत्नांमध्ये जे काही फल मिळालंय त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं हाच ॲक्चुअली शहाणपणा आहे. पण तसं होत नाही. कारण अशा प्रकारे संतुष्ट राहणं हा आपण दोष मानतो आणि दोष मानतो म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव हे अनुभवायला लागतात आणि त्यातूनच खरं तर हिंसा, सत्य, अस्तेय यांची बीजं रोवली जातात आणि त्यातूनच गोष्टी घडतात. म्हणूनच संतोष हा फार महत्वाचा आहे. कारण अपरिग्रह म्हटलं, परिग्रह करणं, संतोष नाहीये म्हणजे काय होईल? परिग्रह होईल, हिंसा होईल, ब्रह्मचर्य बिघडेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर संतोष हा नियम का आहे हे आपल्याला आपोआप कळेल. आणि संतोष ज्याला मांडला त्या सर्व सुखांचा लाभ होतो असा त्याचा मुख्य लाभ आहे. कारण हे हे यम आणि नियम जे आजीवन कुठल्याही ठिकाणी आणि केव्हाही हे सगळ्या वेळेला असे जे पाळले जातात त्यांच्या ठिकाणी ते निश्चितपणे असे लाभ मिळतातच मिळतात. हा सगळ्यांचा निर्वाळा आहे आणि तो संतोषच्या बाबतीत नक्कीच अनुपम असे अनुभव येणं, अनुपम असं सुखप्राप्ती होणं हे त्या संतुष्ट राहण्यामधनं येतं. आणि हा संतोष आपल्या जीवनामध्ये यावा असं हे तत्व आहे आणि हे आपण शिकून घेतलं पाहिजे. ह्याच्यानंतरचा जो आहे तो आहे तप. संतोष, संतुष्ट राहणं, संतोष हा स्वतःच एक तप असू शकतो. पण तप याचा अर्थ तापणं. आपण यश मिळवण्यासाठी ज्ञानाच्या दृष्टीने, श्रमांच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारे आपण तप करत असतो आणि हे तप कधीतरी जाऊन सिद्धी देत असतं. पण तो योग्य मार्गाने गेलं तर त्या तपाला अर्थ आहे. ते तप हा अनाचार जर असेल, जर सत्य बिघडलेलं असेल, अहिंसा बिघडलेली असेल, चोरी करून मिळालेलं असेल, तर त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही आणि ते तप न होता तो दुराचार, अनाचार होतो आणि त्यातून
योगसिद्धी व्हायच्या ऐवजी ती सगळं बिघडतं आणि कर्माचा मोठा वज्रलेप होतो आणि सगळं योगाची घडीच विस्कटून जाते. तसं व्हायला नको म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये हे नियम बांधून घ्यायला पाहिजे. तर पहिला होता शौच, दुसरा होता संतोष आणि त्याच्यानंतर हा तप. हे तिन्ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे वाढले पाहिजे आणि त्यातूनच सर्वश्रेष्ठ असे लाभ प्राप्त होतात. जय जय रघुवीर समर्थ.